आणि आपण एस्पेशली मराठी लोक वगैरे आपण ह्याचा खूप विचार करतो की अरे तो सेल्समन आहे, त्याला खूप आपण डेरोग्रेटली समजतो. पण सेल्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल आणि सगळ्यांनी सेल्स कसं करावं ते शिकावं असं मला वाटतं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी सेल्स इज द नंबर वन लाईफ स्किल दॅट दे शुड लर्न हाऊ टू डू. असं सगळं करून आम्ही हे नॅनो ऑन्ट्रप्रिनर्सचं एक केलेलं आहे. आणि तू जे म्हणाला ते कसं की आता हे नॅनो ऑन्ट्रप्रिनर जे आहेत कुठल्या कुठल्या क्लस्टरमध्ये ते जास्ती दिसतात. मग देवळांमध्ये काय होऊ शकतं किंवा मग लग्न होतात. आता मी सांगितल्याप्रमाणे 2.5 कोटी लोक एका वयाची आहे. तर जरी 70% लग्न केली तरी 1.25 कोटी लग्न दरवर्षी व्हायला पाहिजे. तर त्या इकॉनॉमीमध्ये काय होईल, असे सगळे नवीन उद्योजक कसे करता येतील त्याच्यावरती विचार. आणि ज्यांना माहीत नाही ते दे असरा याचं फुल फॉर्म असं आहे की DE हे देशपांडेच्या नावात येतं आणि ASRA म्हणजे आनंद, सोनाली, रिया आणि अरुण असे चौघांची नावं आहेत. हां, त्याचं असंही कारण आहे की देशपांडे फाउंडेशन जे आहे ना ते माझे देश देशपांडे म्हणून जे वेल नोन आहे त्यांनी ऑलरेडी घेऊन घेतलं होतं. त्यामुळे मला देशपांडे फाउंडेशन करणं शक्य नव्हतं. पण बऱ्यापैकी आनंदकडनं बरेचसे त्याचे अनुभव, त्याचे आयुष्याची पूर्ण जर्नी, त्याचे पर्सिस्टंट सिस्टमचे काही एक्सपिरियन्सेस आणि दे आसरा फाउंडेशनबद्दल पण ऐकलं. पण आपण आता काय करूया की काही जर प्रश्न असतील ऑडियन्समधनं ते